घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहतोय की अवंतिका ही जागी झालेली असते आणि आता ती सुद्धा खाली उठून जाण्यासाठी उठत असते, म्हणजे ती प्रयत्न करत असते. पण अचानक पुन्हा तिला घेरी येऊ लागते आणि आता अवंतिकाला जास्त चक्कर येऊ लागते आणि आता ती खाली खुर्चीबरोबर कोसळू लागते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे ऐश्वर्या ही मापाला पाय मारते, पण माप आता घरामध्ये उलटं होण्याऐवजी चुकून बाहेरच्या बाजूला सगळे तांदूळ सांडून जातात. आता त्या कलशातले तांदूळ बाहेरच्या बाजूला सांडल्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन वाटतं. तर इतक्यात जानकीने जो दिवा लावलेला असतो तो दिवासुद्धा विझणार असतो. पण आता जानकी तो दिवा कसाबसा वाचवते आणि तिला आता लगेचच सौमित्रचे शब्द आठवतात. तर तोपर्यंत इकडे आता अवंतिका ही खाली कोसळलेली असते. त्याबरोबर लगेचच आता सगळेजण म्हणतात आवाज आला कसला तरी. इतक्यात आता लगेचच सौमित्र म्हणतो अवंतिका अवंतिका, आणि मग तो आता अवंतिकाला हाका मारत तिकडनं वरती जातो. त्याबरोबर आता नाना आणि सुमित्रासुद्धा तिकडनं वरती येतात. ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी तू इथे थांब, ऐश्वर्यासोबत मी आलो, आणि मग तो सुद्धा वरती येऊ लागतो. त्याबरोबर आता सौमित्र येऊन बघतो तर काय, अवंतिका पुन्हा बेशुद्ध होऊन पडलेली असते. त्याबरोबर गुलाब पटकन येऊन ती खुर्ची उचलतो आणि सौमित्र अवंतिकाचं डोकं आपल्या मांडीवरती घेतो. अवंतिका अवंतिका उठ असं तो म्हणत असतो. त्याबरोबर ऋषिकेशसुद्धा त्या ठिकाणी येतो आणि ऋषिकेश म्हणू लागतो अवंतिका अवंतिका अगं, आणि मग ते दोघं भाऊ मिळून अवंतिकाला उचलतात आणि लगेचच बेडवरती ठेवतात. त्याबरोबर मग आता पाणी घेऊन ये गुलाब असं नाना गुलाबला सांगतच असतात. पण सौमित्र गुलाबला तिथेच थांबू देतो आणि स्वतःच जाऊन खाली पाणी आणायला जातो. त्याबरोबर मग आता जानकी ही सौमित्रकडे येते आणि विचारू लागते सौमित्र भाऊजी कशी आहे अवंतिकाची तब्येत, काय झालं आहे, ठीक तर आहे ना ती. त्याबरोबर आता सौमित्रला राग येतो. सौमित्र आता ऐश्वर्याकडे बघत म्हणतो वहिनी ऐश्वर्या घरात आल्यावर दुसरं काय होणार आहे. त्याबरोबर मग जानकी आता सौमित्रकडे बघतच राहते. सौमित्र म्हणत असतो की तुम्ही ऐश्वर्याचं नाही संकटाचं स्वागत करताय, पण हे तुम्हाला कळत नाही आहे. असो, तुमचं चालू द्या स्वागत आगत, मला माझी बायको महत्त्वाची आहे. एवढं बोलून मग लगेचच सौमित्र पाण्याचा जग घेऊन निघून जातो. त्याबरोबर ऋषिकेश त्या ठिकाणी आलेला असतो. ऋषिकेश जानकीला सांगतो जानकी अगं तू करून घे ऐश्वर्याचा गृहप्रवेश, मी वरती थांबतो, सौमित्रला मी मदत करतो. त्यानंतर मग सौमित्र इकडे लगेचच अवंतिकाच्या तोंडावर पाणी वगैरे मारतो. आता अवंतिका जागी होते. त्याबरोबर सौमित्र अवंतिकाला म्हणतो अवंतिका काय गं चक्कर कशी आली तुला. अवंतिका म्हणत असते काळजी करू नका तुम्ही लोक, मी ठीक आहे, एवढं मला काहीही झालेलं नाही आहे, अशक्तपणा आला आहे थोडा, पित्त वगैरेमुळे त्रास होतो कधीतरी, इट्स ओके, तुम्ही लोक थांबा, उगाच फार काळजी करू नका. त्याबरोबर सौमित्र म्हणतो अगं अवंतिका कसं बोलतेस तू काळजी करू नका, तुला कळतं आहे का काही, केवढं टेन्शन आलं आहे ते मला. अगं तू अचानक अशी बेशुद्ध झालीस म्हटल्यावर टेन्शन येणार नाही आहे का मला. त्यावर मग ती म्हणते सौमी अरे टेन्शन नको ना घेऊस. तो म्हणतो तुला दुसरीकडे कुठे लागलं आहे का, तू पडली होतीस. त्यावर ती म्हणते नाही नाही मला कुठेही काही लागले, तुम्ही सगळेजण आता काळजी करू नका. त्यावर मग ऋषिकेश म्हणतो सौमित्र आपण तिला दवाखान्यात घेऊन जाऊ. त्यावर सौमित्रसुद्धा म्हणतो की हो हो दादा अगदीच बरोबर आहे चल. त्यावर मग आता अवंतिका म्हणते नाही नको, ऑलरेडी मला गिल्टी वाटतंय. आता खाली ऐश्वर्या तिचे घरचे सगळेच जण दरवाज्यात थांबले असतील आपल्या, आणि तुम्ही लोक इकडे माझ्याजवळ आहात, कसं वाटेल त्या नवीन मुलीला आपल्या घरात येणाऱ्या. तुम्ही सगळ्यांनी एक काम करा, तुम्ही सगळेच जण आता खाली जा, ऐश्वर्या तिच्या घरचे आहेत त्यांचं स्वागत करा. त्याबरोबर इकडे आता जानकी ही लगेचच ओवीच्या हातामध्ये औक्षणाचं ताट देते आणि आता ऐश्वर्याला घरात ये ऐश्वर्या असं म्हणते. त्याबरोबर सयाजीराव म्हणतात की बरं नशीब तेवढं तरी लक्षात राहिलं आहे म्हणून, नाही तर मला वाटलं आमच्या लेकीला काही दरवाजातच उभं करताय का काय आता. त्याबरोबर मग आता लगेचच जानकी हे सयाजीराव असं म्हटल्याबरोबर बोलू लागते सयाजी काका तुम्ही असं का बोलताय आणि मी असं का करेन. ऐश्वर्या ह्या घरची सून आहे आणि या घरचं माप ओलांडून ती आता ह्या घरामध्ये येणार आहे, त्यामुळे तिला दरवाजात थांबवून ठेवावं असं मला का वाटेल. ऐश्वर्या तू सारंग भाऊजींबरोबर घरात ये, सयाजी काका काकू तुम्हीसुद्धा घरात या ना. त्याबरोबर लगेचच आता ऐश्वर्या म्हणते जानकी हे माप असं उलट्या बाजूला पडलं ह्याचा काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना, यामुळे काही अपशकून वगैरे खरंच नाही ना गं. त्यावर जानकी आता ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या अगं नाही गं असं काहीही नाही आहे, उगाचच्या उगाच तू हा असला काहीही विचार करू नकोस. मागच्या जुन्या सर्व गोष्टी विसरून नव्याने घरात गृहप्रवेश करून घरामध्ये आनंद सुख समाधान समृद्धी आणण्याचा
करण्याचा तू विचार करतेस की नाही? मग आता ह्या असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. घरात तू येताना सगळं काही छानच होईल असंच आपण गृहीत धरायचं. ये तू घरात ये. आणि मग लगेचच जानकी ही म्हणत असते, ये तू घरात ये, फार विचार करू नको सगळं नसत्या गोष्टींचा. त्याबरोबर मग आता जानकी म्हणते, काका काकू तुम्ही का बाहेर थांबलाय? प्लीज तुम्हीसुद्धा घरात या. ऐश्वर्या घरात येताना ऐश्वर्याच्या मनात मात्र प्रश्न असतात की माझ्यामुळे अजून काही या घरावरती संकट तर येणार नाही ना? माझ्यामुळे आणखीन काहीतरी या घरामध्ये वाद कलेश भांडणं होणार नाही ना? पण जानकी ऐश्वर्याला सांगते, ऐश्वर्या चुकीचं काहीही विचार करू नकोस, काहीही घडणार नाही आहे. ऐश्वर्या म्हणते, जानकी तुझ्यासारखंच मलासुद्धा माझ्या संसाराला नव्याने सुरुवात करायची आहे, नव्याने संधी द्यायची. आता तुझ्या इतकं चांगलं मला जमेल का नाही ते माहीत नाही, पण मी प्रयत्न जरूर करेन. त्याबरोबर आता सारंग म्हणतो, का नाही जमणार ऐश्वर्या? नक्की तुम्हालाही सगळं उत्तम जमेल. आणि तुम्हाला जरी नाही जमलं तरी आपण दोघं मिळून सगळं जमवू. आणि तसंही आता तुम्ही या घरात येताय ना, आता बघा सगळं व्यवस्थित होईल. सगळ्यात अशक्य गोष्ट तर ही होती आणि आता तीच आपण शक्य करून दाखवली आहे म्हटल्यावर बाकीचं सगळं पुढचं चांगलं होईल. जानकीसुद्धा म्हणते, काहीही काळजी करू नकोस ऐश्वर्या, तुझ्याबरोबर आम्ही सगळे आहोत. तुझं अख्खं कुटुंब, तुझा नवरा आहे, मग तुला कसली काळजी? ये घरात ये. त्याबरोबर सयाजीराव म्हणतात, अच्छा म्हणजे असंच घरात यायचं होय आम्ही? आमचं व्याह्यांचं स्वागत नाही का करणार? कुठं आहेत सुमित्रा वहिनी, कुठं आहेत तो नाना? आमचं पण तर त्यांनी स्वागत केलं पाहिजे ना? आम्ही ह्या घरचे होणारे व्यायी झालेलो व्यायी आहे, आमचं काही स्वागत आगत काहीच नाही का? हां जाऊ दे, जर असंच होणार असेल ना, जर आम्ही इथं थांबतच नाही, आम्ही आल्या पावलीच माघारी गेलेलं परवडलं. त्याबरोबर मग आता अवंतिका म्हणत असते, दादा आई बाबा प्लीज तुम्ही सगळ्यांनी खाली जा. सौम्य अरे तू पण जा. बिचारी खाली ऐश्वर्या थांबली आहे ताट गळत. त्याबरोबर सौमित्र म्हणतो, काय चाललं आहे तुझं अवंतिका? इथे आम्हाला सगळ्यांना तुझी काळजी वाटते आणि तुला काय त्या ऐश्वर्याचं पडलं आहे गं? हां ती ऐश्वर्या तिथे थांबू दे, नाही तर तिचं काही होऊ द्या, आम्हाला त्याच्याशी कोणाला काही घेणं देणं नाही आहे. आम्हाला तुझ्या तब्येतीची काळजी वाटते. त्या ऐश्वर्याचं काय? ती आज येईल घरात, गोड गोड बोलेल, नंतर सगळ्यांना दुःख देईल, दुखवेल, रडवेल आणि निघून जाईल. नंतर पुन्हा घरात येईल, तेव्हा पुन्हा तुम्ही सगळेजण तिच्या तालावर नाचा. हे एवढंच चालणार आहे आपल्या घरात. पण माझं तसं नाही आहे, मला तुझी काळजी वाटते अवंतिका, म्हणून बोलतो आहे मी. कोणी कुठे गेलं नाही ना तरी काही फरक पडणार नाही आहे. तसंही त्या ऐश्वर्याचं मला काही सांगूच नकोस तू. मला ती मुलगी कशी आहे ना ते पक्कं माहिती आहे. ती आत्ता काही चांगल्या मनाने वगैरे घरात येत नाही आहे. त्यावर मग आता अवंतिका म्हणते, सौमी अरे ऐक माझं शांतपणे, आपण त्या सर्व विषयावरती नंतर बोलू. आता हे सगळं बोलण्याची ही योग्य वेळ नाही आहे. आता सध्या तरी तुम्ही सगळ्यांनी खाली जा, नंतर आपण बघू ना या सगळ्याचं काय करायचं ते. त्याबरोबर सुमित्रा आता सौमित्राला म्हणते, सौमित्र बास पुरेकर, जरा शांत हो बरं. त्याबरोबर मग आता सौमित्र आणि इतर सगळे शांत उभे असतात. तर आता सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश जरा लक्ष दे. त्यावर ऋषिकेश होकार देतो. त्याबरोबर लगेचच आता इकडे नाना हे अजून आलेलेच नाही आहेत, म्हणजे तुम्हा लोकांना आमचं स्वागतच करायचं नव्हतं असं सयाजीराव म्हणू लागतात. त्याबरोबर जानकी तिकडे येते आणि म्हणत असते, सयाजी काका हे बघा असं बिलकुलच काही नाही आहे. आम्हाला सगळ्यांना तुमचं स्वागत वगैरे सगळं व्यवस्थित करायचं होतं, पण अचानक अवंतिकाची तब्येत बरी नाही आहे, खराब झाली आहे. त्याबरोबर सयाजीराव म्हणतात, अशी अचानक कशी बिघडली तिची तब्येत? आम्ही दरवाजात आलो आणि लगेच तिला काहीतरी झालं होय? नाही, खरोखर बिघडली तब्येत का मुद्दामून ठरवून उमजून नाटक केलं आहे तुम्ही लोकांनी? तुम्हा लोकांनी आम्हाला घरातच घ्यायचं नव्हतं, आमचं आगत स्वागत करायचंच नव्हतं, तर हे सगळं नाटक रचलं कशापायी? हे सगळं केलं कशापायी? त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, डॅडा तुम्ही जरा शांत राहा ना. त्याबरोबर आता लगेचच इकडे सयाजीराव म्हणतात, वा 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 बघा बघा, आता आम्हासनी आमचीच पोरगी बी म्हणायल्या की आम्ही शांत राहायचं म्हणून, आम्ही गप्प बसायचं म्हणून. वा चांगलं चाललं आहे की. आम्हाला इथं आता थांबायचंच नाही, आम्ही निघतो, आम्ही गेलेलंच परवडलं. त्याबरोबर मग आता सारंगसुद्धा म्हणू लागतो, सयाजी काका हे बघा प्लीज उगाच तुम्ही असा रागराग करू नका ना, तुम्ही सगळ्यांनी घरात जा ना. चला हे बघा आज खरोखर वहिनीची तब्येत बिघडली असेल म्हणून सगळेजण तिकडे गेले असतील, पण तुम्ही काळजी करू नका, आपण नंतर घरात बसून सगळं बोलूया ना व्यवस्थित सविस्तर. प्लीज सगळ्यांनी घरात चला. त्याबरोबर मग लगेचच इकडे तो म्हणू लागतो की नाही मला घरात बिरात काही यायचं नाही, मला या घरात जाण्याचं रसच नाही. त्याबरोबर मग जानकी म्हणते, सयाजी काका अहो असं काय करताय? असं नका ना वेड्यासारखं बोलू, प्लीज चला आतमध्ये.
अहो तुमचं स्वागत आम्हाला करायचं होतं, पण जे घडलं ते समजून घ्या ना. त्याबरोबर इकडे ऐश्वर्यासुद्धा म्हणत असते, डॅडा हे बघा प्लीज तुम्ही थोडंसं समजून तरी घ्या. त्याबरोबर सयाजीराव म्हणतात, मला काही समजून वगैरे घ्यायचं नाही आहे, मला काही ऐकायचं नाही आहे. अहो तुम्ही कावेरीबाई येत आहे की नाही, चला लवकर, काही इथं थांबण्याची गरज नाही आहे. या लोकांना आपला काही मान सन्मान करायचंच नव्हता, उगाच आपल्याला फक्त बोलवलं होतं. त्याबरोबर मग जानकी म्हणते, थांबा सयाजी काका, तुमची मुलगी आणि जावई आयुष्याच्या नवीन टप्प्याची सुरुवात करत आहेत, दोघांनीही त्यांचे आशीर्वाद घ्या. त्याबरोबर मग आता लगेचच ते दोघंही पहिले तर कावेरीच्या पाया पडतात. सयाजीरावांना नमस्कार करायला येतात, पण सयाजीराव पाय मागे घेतात. त्याबरोबर मग आता ऐश्वर्या आणि सारंग उठून उभे राहतात. दोघं एकमेकांकडे बघतात. सारंग म्हणत असतो, सयाजी काका प्लीज नाराज होऊ नका आणि असे निघूनही जाऊ नका. सयाजीराव म्हणतात, ओ कावेरीबाई, अजून इथंच थांबायचं आहे का तुम्हाला? अजून अपमान करून घ्यायचा आहे का तुम्हाला यांच्याकडनं स्वतःचा? चला. आणि मग ते कावेरी काकूंचा हात पकडतात आणि त्यांना खेचत तिकडनं घेऊन जाऊ लागतात. कावेरी काकू म्हणत असतात, अहो असं काय करायला आहे, लेकीचं सासर आहे आपल्या, जरा थांबा की. पण आता लगेचच सयाजीराव म्हणतात, थांबण्याची काही बी गरज नाही आहे, चला. आणि मागं वळून बी बघू नका, मागं वळण्याची बी गरज नाही आहे, चला चला. आणि मग ते घेऊन जातात काकूना. त्याबरोबर इकडे ऐश्वर्याला वाईट वाटलेलं असतं. तर आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या सारंग भाऊजी मला माहिती आहे हे जे काही घडलं आहे ते चांगलं नाही घडलेलं आणि तुम्हाला दोघांनाही या सगळ्यामुळे खूप वाईट वाटलं आहे. पण हे बघा, आता तुम्ही दोघांनीही नाराज होण्याची ही वेळ नाही आहे, तुम्ही दोघांनीही आनंदी राहायला हवं. त्यामुळे जाऊ द्या, जे झालं ते झालं, तुम्ही दोघांनी घरात या. त्याबरोबर मग ऐश्वर्या म्हणते, पण बाबांनीसुद्धा थोडं समजून घ्यायला हवं होतं. डॅडा एवढं कसं काय असं वागू शकतात? त्यावर जानकी म्हणते, अगं त्यांच्या लेकीला त्रास झाला, तो त्यांना नाही बघवला आणि म्हणून ते असं वागले. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अगं हो जानकी, सगळं बरोबर आहे, पण आता त्यांनी समजून घ्यायला हवं ना. आता तब्येत बिघडली आहे म्हटल्यावर मग माणूस तरी काय करणार ना. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणते, जाऊ देत ऐश्वर्या, तू आता त्या सर्व गोष्टींचा विचार करत उगाच इथे आणखीन ताटगळत राहू नकोस. तू चल, घरात चल आणि अजिबात काळजी करू नकोस. तू घरामध्ये येताना चांगल्या मनाने घरात येणार आहेस ना, त्यामुळे सगळं काही तुझं चांगलं होईल, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. तुला काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. आता घरात येताना अगदी आनंदाने आणि समाधानाने घरात ये. बघ, तू घरात आल्यानंतर सगळं कसं व्यवस्थित होईल ते. सारंग भाऊजी चला, ऐश्वर्या ये. आणि मग ती ऐश्वर्या आणि सारंगला घरामध्ये घेऊन येते. आता ती लोक घरामध्ये येतात तोपर्यंत बाकीचे सगळे सदस्यसुद्धा खाली आलेले असतात. आता ते लोक आल्याबरोबर मग जानकी विचारते की, सौमित्र भाऊजी, अवंतिकाची तब्येत आता बरी आहे ना? काय झालं आहे अवंतिकाला? आपण डॉक्टरांना बोलवायची गरज आहे का? त्याबरोबर मग लगेचच सौमित्र म्हणतो, बघितलंच ना वहिनी, ह्या ऐश्वर्याचं घरामध्ये पाऊल पडताच माझ्या बायकोची तब्येत बिघडली ते तर सोड, पण त्याचबरोबर तीच माप ओलांडून येत असलेलं माप ते सुद्धा उलटं पडलं. हे एवढे सगळे देव तुम्हाला संकेत देतोय, तरीही तुमच्या लक्षात येत नाही आहे, तरीही तुम्हाला नको तेच करायचं आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो, सौमित्र अरे असं का बोलतोयस? नको असं बोलू, समजून घे. त्याबरोबर सौमित्र म्हणतो, हे बघ दादा, मला काहीही समजून घ्यायचं नाही आहे. म्हणजे तुला काय वाटतं, मी मुद्दामून करतोय का? मी मुद्दाम वाद घालतोय का? त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, सौमित्र अरे असं नको बोलूस, या सगळ्याला काय अर्थ आहे? त्यावर सौमित्र म्हणत असतो, दादा मी अर्थशून्य गोष्टी मुळात कधी बोलतच नाही. ही मुलगी घरात आली आणि घरामध्ये एकामागोमाग एक वाईट गोष्टीच घडायला लागल्या. वहिनी, आजपर्यंत माझी बायको कधीही आजारी पडली नव्हती आणि ही आली घरामध्ये आणि माझी बायको आजारी झाली. आता जानकीसुद्धा म्हणत असते, तुम्ही जरा शांत व्हा सौमित्र भाऊजी. त्याबरोबर मग आता ऐश्वर्या म्हणते, थांब जानकी, बोलू देत त्यांना, जे काही बोलायचं आहे ते त्यांच्या मनातली गरळ ओकून जाऊ देत. त्याबरोबर सौमित्र म्हणतो, मी बोललेलं जर कोणाला बोचत असेल तर बोचावं, बोचण्यासाठीच मी बोलत आहे, समजलं का? त्याबरोबर मग सारंगसुद्धा म्हणतो, दादा अरे असं नको ना बोलू, काय चाललं आहे तुझं? ऐश्वर्याने एवढं का बोलतोयस तू? त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो, मी मुळात काहीही चुकीचं बोलत नाही आहे, मी जे काही बोलतोय ना ते अत्यंत बरोबर बोलतोय. ह्या मुलीला मला अजिबात माझ्या नजरेसमोर बघायचं नाही आहे. ही मुलगी घरात आली आणि नेगेटिव्हिटी हिच्याबरोबर घरामध्ये प्रवेश करून गेली, घरामध्ये अपशकुन घडायला सुरुवात झाली, घरामध्ये वाईट गोष्टी घडायला सुरुवात झाली. आता आणखीन तुम्हाला काय बघायचं आहे? माझ्या बायकोची तब्येत कधीही खराब न होणारी हिच्यामुळे खराब झाली आहे. त्याबरोबर जानकी म्हणते, अहो सौमित्र भाऊजी, याला काय अर्थ आहे? नाही, अवंतिकाची तब्येत खराब झाली आहे, हे बरोबर बोलताय तुम्ही. त्याबरोबर आता लगेचच ऐश्वर्या म्हणते, सौमित्र भाऊजी हे बघा. त्यावर सौमित्र आता ऐश्वर्यावर पुढे चालत येत म्हणतो, तू तर माझं नावही तोंडात घेऊ नकोस. त्याबरोबर मग सारंगमध्ये पडतो आणि म्हणतो, दादा अरे थांब, काय चाललंय तुझं? हे काय करतोयस तू? थांब.
त्याबरोबर मग सौमित्र जागेवर थांबतो आणि आता तो म्हणत असतो, माझं नावसुद्धा तुझ्या तोंडात घेऊ नकोस ऐश्वर्या, प्लीज माझ्याबद्दल तू काहीच बोलू नकोस. त्याबरोबर मग मात्र आता जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी अहो तुम्ही वकील आहात, तुम्ही एवढे हुशार आहात आणि तुम्ही हे असं काहीतरी वागाल, मला खरंच तुमच्याकडनं ही अपेक्षा नाही आहे. अहो सौमित्र भाऊजी हे सगळं वेड्यासारखं का वागताय आणि तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, अवंतिकाची तब्येत बिघडली आहे पण त्याला ऐश्वर्या कारणीभूत आहे असं काही नाही आहे. अहो काहीतरी तब्येत वगैरे बिघाड झाली असेल, मे बी तिला ॲसिडिटी झाली असेल किंवा काहीतरी अपचनाचा वगैरे त्रास झाला असेल म्हणून तिला होत असेल अडचण, आपण डॉक्टरांना बोलवून घेऊ, डॉक्टरांशी बोलून घेऊ, हा पर्याय आहे ना योग्य. उगाचच्या उगाच नको ते का बोलताय. त्याबरोबर ऋषिकेशसुद्धा म्हणतो की जाऊ देत ना सौमित्र, का उगाच तू वाद घालतोयस, विषयाला वाद होईल असं वागतोयस. त्याबरोबर जानकीसुद्धा म्हणते, सौमित्र भाऊजी तुम्ही आता सध्या अवंतिका जवळ थांबणं, तिची काळजी घेणं गरजेचं आहे, नसत्या गोष्टींमध्ये का उगाचच तुम्ही लक्ष देत बसलाय. त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो, वहिनी या मुलीला घरात आणून तू घरामध्ये नेगेटिव्हिटी ऑलरेडी आणलेली आहेस, बाकी काहीही मला सांगायचं नाही आहे. ही मुलगी घरात आली आणि त्यानंतरच नको त्या चुकीच्या गोष्टी घडायला लागल्यात, एवढं मात्र मी अगदी बरोबर बोलतोय, समजलं ना तुला. आणि मग आता लगेचच तिकडनं सौमित्र वरती निघून जातो. आता सौमित्र गेल्याच्या नंतर मग इकडे जानकी ही लगेचच अवंतिका, हिला बरं वाटेल, तू काळजी करू नकोस ऐश्वर्या, जा तू आणि सारंग भाऊजी पहिले देवाचं दर्शन घेऊन या. हे बघ मला माहिती आहे सध्या घरातले सगळेजण तुझ्यावरती नाराज आहेत, हे सगळं घडतं आहे ह्याच्याने तुला खूप वाईटही वाटत असेल, पण ऐश्वर्या हे बघ समजून घेत ना थोडंसं, सगळं व्यवस्थित होईल, आपली माणसं आहेत, आपल्यावरती फार काळ नाराज तर राहू शकत नाहीत ना, तुलाही माहिती आहे. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, नाही जानकी मला काहीही वाटलेलं नाही आहे, मी चुका केल्या आहेत आणि ते ठीक आहे, पण मी तुला शब्द देते जानकी, बघशील तू मी आपल्या घरातल्या प्रत्येकाचं मन नक्की जिंकून घेईन, नक्की मी सगळं व्यवस्थित पूर्वीसारखं करेन ह्याची मी तुला खात्री देते. माझ्या घरातल्या प्रत्येक माणसाचा माझ्यावरती विश्वास पटेल यासाठी मी धडपडेन, मी काहीही करेन, पण मी माझ्या घरातल्या माणसांची मनं माझ्या बाजूने नक्की वळवून घेईन, खरंच हा माझा तुला शब्द आहे. त्यावर हे ऐकून जानकीलासुद्धा बरं वाटतं. जानकी म्हणते, खरंच ऐश्वर्या माझा विश्वास आहे तुझ्यावरती, तू हे सगळं नक्की करून दाखवशील. त्याबरोबर मग लगेचच सुमित्रासुद्धा म्हणू लागते की ऐश्वर्या तुला काहीतरी चांगलं करण्याची इच्छा आहे ना, मग तू बिलकुलच काळजी करू नकोस, मला खात्री आहे तू नक्की सगळं काही व्यवस्थित करशील बाळा, सगळं चांगलं करशील. त्याबरोबर नानासुद्धा म्हणू लागतात, बरं मला एक गोष्ट कळली नाही, सयाजी आणि वहिनीसुद्धा आल्या होत्या ना, मग ती लोकं कुठं गेली. त्याबरोबर जानकी म्हणते, नाना ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगते. ऐश्वर्या सारंग भाऊजी तुम्ही दोघंजणं जा आणि पहिले देवाचं दर्शन घ्या, तोपर्यंत मी एक काम करते, सगळ्यांसाठी मस्त गरमागरम चहा बनवते. त्याबरोबर लगेचच आता सुमित्रा ही सुद्धा म्हणते की हो हो जा कर जानकी, चहा कर. त्यानंतर मग सगळेजण आता तिकडनं निघून जातात. जानकीला मात्र इकडे काळजी वाटत असते, घरात जे काही प्रकार घडत असतात त्यानंतर जानकीला थोडं टेन्शन आलेलं असतं. आता नंतर अवंतिकाला तपासण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर अवंतिकाला तपासतात आणि सांगतात की कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही आई बाबा होणार आहात. आता हे ऐकून अवंतिकाला आणि सौमित्राला बरं वाटतं, आनंद होतो. इतक्यात जानकीसुद्धा तिकडे आलेली असते. जानकीने सुद्धा हे बोलणं ऐकलेलं असतं, तिलासुद्धा खूप बरं वाटतं आणि आता जानकी म्हणत असते की मी आता खाली जाऊन सगळ्यांना ही गोष्ट सांगणार आहे, ओवीला खूप बरं वाटेल, आनंद होईल. जानकीला तर खूप जास्त आनंद झालेला असतो, पण सौमित्र हा जानकीला म्हणतो थांब वहिनी. त्याबरोबर जानकी जागेच थांबते. सौमित्र हा तिला म्हणत असतो, यातलं सध्या कोणालाही काहीही सांगू नकोस वहिनी. जानकी म्हणते, अहो पण का सौमित्र भाऊजी, एवढी आनंदाची बातमी आणि तुम्ही असं. त्याबरोबर लगेचच सौमित्र म्हणतो, या सगळ्यातलं ऐश्वर्याला काहीही समजायला नको आहे, कमीत कमी पुढचे 3 महिने तर नाहीच नाही, उगाचच्या उगाच ती आमच्या नात्यातही काहीतरी कमी जास्त करायला मागे पुढे बघणार नाही. वहिनी आता ही तुझी जबाबदारी की पुढचे 3 महिने आपल्या घरात कोणालाही कळणार नाही की अवंतिका प्रेग्नंट आहे, लक्षात ठेव. त्याबरोबर हे ऐकून मग मात्र जानकीला खूप वाईट वाटतं, पण जानकी शांत राहते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.